नमस्कार, मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। भक्तांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यांचे खाजगी क्षण पाहणारा समलैंगिक भोंदूबाबा प्रसाद तामदार हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। तर या प्रसाद तामदारच्या आश्रमाबाहेर अजूनही भक्त दर्शनासाठी येत आहेत। मात्र ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रसाद तामदार प्रसिद्ध झाला, त्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न सध्या सुरू झाले। सूस गावात असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठाच्या माध्यमातून भक्तांचा आर्थिक व शारीरिक लैंगिक छळ करणारा प्रसाद तामदार हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याने भक्तांच्या मोबाईलमध्ये एअर ड्राईड किड नावाचं मोबाईल ॲप इन्स्टॉल केलं। त्यातून भक्तांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यांचे खाजगी क्षण पाहिले। अनेक भक्तांना मृत्यूची तारीख लिहून देत मरणाची भीती देखील घातली। मृत्यू दूर करायचा असेल तर गर्लफ्रेंड किंवा वेश्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायला सांगितले। हे शारीरिक संबंध मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वतः पाहिले आणि रेकॉर्डही करून ठेवलं। एवढंच काय तर अनेक भक्तांना नशेच्या गोळ्या देऊन त्यांच्याबरोबर समलैंगिक संबंध ठेवले। या सगळ्या भयंकर प्रकाराने पुणे पिंपरी चिंचवड हादरून गेलं। या बाबाला सुरुवातीला पोलीस कोठडी आणि आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। एकीकडे त्याच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू झाले, तर दुसरीकडे ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं प्रसिद्धी मिळवली, त्याच सोशल मीडियावर त्याचे इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। प्रसाद तामदार हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह होता। त्याला अशी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे की तो भक्तांच्या समस्यांचं निवारण करतो, ज्याच्यामुळे भक्त कसे सुखी जीवन जगतात याविषयीचे व्हिडिओ दररोज त्याच्या सोशल मीडियावर पडत होते आणि त्यामुळेच तो राज्यभरात प्रसिद्ध झाला। संपूर्ण राज्यातून लोक त्याच्याकडे येऊ लागले आणि बघता बघता 2 वर्षातच भोंदूबाबा करोडपती झाला। तो अटकेत असल्यापासून त्याच्या सोशल मीडियावर कोणत्याही नव्या व्हिडिओ येत नव्हत्या। मात्र आता कदाचित त्याचं सोशल मीडिया सांभाळणारे लोक पुन्हा ॲक्टिव्ह झालेत। अर्थात त्याच्या पेजवर नवीन व्हिडिओ येत नाहीत, मात्र अनेक जुने आणि संशयास्पद व्हिडिओ डिलीट केले जात आहेत। गेल्या 8 ते 10 दिवसात बाबाच्या पेजवरून महिला भक्तांना मिठ्या मारतानाचे, पुरुष भक्तांना अंघोळ घालतानाचे व्हिडिओ डिलीट केले जात आहेत। बऱ्याच व्हिडिओचे थंबनेल बदलून अतिशय सभ्य फोटो टाकण्यात आलेत। त्यामुळे ज्या सोशल मीडियाने बाबाला प्रसिद्ध केलं, त्याच सोशल मीडियामुळे आणि बातम्यांमुळे त्याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला। त्याच सोशल मीडियावर बाबा कसा चांगला आहे आणि त्याच्यावर झालेले आरोप कसे खोटे आहेत हे भासवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण होतीये। प्रसाद दादा उर्फ प्रसाद बाबा तामदार याचे सोशल मीडियाचे पेजेस अचानकच वेगळे दिसू लागलेत। ज्या व्हिडिओमध्ये तो महिला किंवा पुरुष भक्तांशी लगट करायचा, त्यांना मिठ्या मारायचा, त्यांना मांडीवर घेऊन बसलेला असायचा किंवा अंघोळ घालताना वगैरे दिसायचा, असे सगळेच अश्लील व्हिडिओ हळूहळू करून डिलीट होताना दिसून येत आहेत। आत्ता पेजवरती जे काही व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या व्हिडिओंचे सुद्धा थंबनेल बदलले जात आहेत। एकूणच हा बाबा कसा निरपराध आहे किंवा तो किती चांगला आहे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। मात्र या सगळ्याच्या मागे कोण आहे, हे व्हिडिओ कुणाच्या सांगण्यावरून डिलीट केले जातात हे अद्यापही अस्पष्टच असलं तरी सुद्धा या सगळ्याच्या माध्यमातून नव्या भक्तांना आकर्षित करणं किंवा जो काही गेलेला विश्वास आहे तो विश्वास पुन्हा मिळवणं आणि भक्तांना पुन्हा एकदा जाळ्यात ओढण्याचा हा सगळा प्रकार असण्याची दाट शक्यता कुठेतरी निर्माण होते। त्यामुळे असे जे काही बाबा आहेत, या बाबांचे सोशल मीडियाचे सगळे जे पेजेस आहेत हे पेजेस आधी बंद झाले तरच मग कुठेतरी ही जी काही विकृती आणि अंधश्रद्धा समाजामध्ये वाढताना दिसून येते ही सगळी रोखणं आपल्याला शक्य होईल। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।